ना वेफर, ना चकली, ना पापड. उपवासाचा नवीन पदार्थ. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. 1 किलो बटाटे उकडवून थंड करून घेतलेले आहेत. आता हे सगळे बटाटे सोलून आपल्याला किसून घ्यायचे आहेत. बटाटे थंड झालेले असले की पटपट सोलताही येतात आणि पटपट किसता देखील येतात. आता इथे सगळे बटाटे सालं काढून घेतलेले आहेत. आता एखाद्या चाळणीच्या किंवा किसणीच्या मदतीने सगळे बटाटे पटापट आपल्याला इथे सोलून घ्यायचे आहेत. तर मी इथे बाजरी गाळायची चाळण घेतलेली आहे आणि त्याच्यावरती या पद्धतीने सगळे बटाटे किसून घेतलेले आहेत. या चाळणीवरती बटाटा ठेवायचा आणि वरच्या साईडने फक्त दाबायचा आहे. चाळण जर नाजूक असेल तर जास्त जोर द्यायचा नाही. या पद्धतीने बघा अतिशय झटपट असे बटाटे किसून होतात. किसणीने बराच वेळेस हातसुद्धा जास्त भरतात आणि बटाटेसुद्धा खूप चिकट होत असतात. तर चला इथे 1 मिनिटामध्ये माझे 1 किलो बटाटे किसून झालेले आहेत. चाळणीला लागलेला सगळा बटाटा काढून घ्यायचा आणि लगेच ह्या चाळणीला धुवून घ्यायचं, म्हणजे चाळण सुकत नाही आणि धुण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही. तर बघा इथे एकदम मऊसूत असा बटाटा किसून झालेला आहे. आता याच्यामध्ये साबुदाणा घालणार आहे. तर अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे. या साबुदाण्याला मी अर्धा तास ऊन दाखवून घेतलेलं आहे. भरपूर असं ऊन आता पडत आहे, त्याच्यामुळे बघा अर्धा पाऊण तासामध्ये साबुदाणा चांगला कडक होतो. तुम्हाला वाटलं तर मिनिटभर लो फ्लेमवरती साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. फक्त भाजताना साबुदाण्याचा कलर बदलू द्यायचा नाही. आता साबुदाणा इथे चांगला बारीक दळून घेतलेला आहे. तर मी ते गाळून घेत आहे. तुम्हाला वाटलं तर गाळून घेतला नाही तरी चालेल. गाळून घ्यायचा आणि साबुदाण्याचा जो जाडसर भाग निघेल तो पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून या बटाट्यांमध्ये घालू शकता. तर 1 किलो बटाट्यांसाठी 100 ग्रॅम साबुदाणा असं प्रमाण इथे घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं जोर देऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. वरच्यावर जर पीठ मळलं तर बघा बटाट्यामध्ये साबुदाणा मिक्स होणार नाही, म्हणून थोडंसं जोर देऊन इथे मिनिटभर या पिठाची मालिश करून घ्यायची आणि एक मऊसूत असा गोळा बनवून घ्यायचा. याच्यामध्ये आपण पाणी अजिबात वापरणार नाही. बटाट्यांमध्येच आपल्याला साबुदाण्याचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला पीठ खूप कडक जर वाटलं तर 1-2 चमचे फक्त पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता. तर बघा जसं आपण भाकरीचं पीठ मळतो त्या पद्धतीने मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे आणि मऊसूत असा बटाटे आणि साबुदाण्याचा पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे. या पिठाचे तुम्ही पापडसुद्धा बनवू शकता. आता बघा इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. लगेच आपण याची शेव काढून घेणार आहोत. या पिठाची तुम्ही चकलीसुद्धा करू शकता. आता इथे साच्यामध्ये पीठ टाकायचं आहे, त्याच्यामुळे मी इथे लांब लांब गोळे बनवून घेतलेले आहेत, म्हणजे शेव काढायला आपल्याला सोपं पडेल. आता इथे मी शेवची प्लेट घेतलेली आहे. तुमच्याजवळ जो साचा असेल तो घ्यायचा आणि बघा या साच्यामध्ये फक्त हे पीठ भरायचं आहे आणि शेव काढून घ्यायची आहे. आता ही शेव आपण उन्हामध्ये न सुकवता सुरुवातीला घरामध्ये फॅनखाली सुकवणार आहोत. तर मी इथे 1 किलो बटाट्यांचं प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही जास्तसुद्धा प्रमाण घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने शेव काढून घ्यायची आहे. तर बघा किती सुंदर शेव आपली इथे तयार झालेली आहे. मी इथे लांब लांब शेव टाकून घेतलेली आहे. तुम्ही इथे गोल आपण जशी कढईमध्ये शेव काढतो त्या पद्धतीने शेव टाकून घेतली आणि नंतर उन्हामध्ये सुकवून घेतली तरी चालेल. आता सगळी शेव काढून झाल्यानंतर मी 1 दिवस घरामध्ये फॅनखाली सुकवून घेतलेले आहे आणि नंतर 2 दिवस उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहे. बटाटा आणि साबुदाण्याचे पापड आपण नेहमीच बनवत असतो आणि बघा बटाटा आणि साबुदाणा जर एकत्र केला तर त्याला खूप छान टेस्ट लागते. तर इथे या शेवलासुद्धा खूप छान टेस्ट आलेली आहे आणि बघा किती सुंदर शेव आपली इथे तयार झालेली आहे. तुम्हाला याच्यापेक्षा पातळ किंवा याच्यापेक्षा जाड शेव जर आवडत असेल तर तशी प्लेट लावायची आहे आणि शेव काढून घ्यायची आहे. तर बघा अतिशय सुंदर अशी आपली साबुदाण्याची शेव इथे तयार झालेली आहे आणि टेस्ट जर म्हणाल तर हे पीठ कच्चंसुद्धा खूप छान लागतं. तर बघा फॅनखाली 1 दिवस सुकल्यानंतर मी या पद्धतीने या शेवला पलटी करून घेतलं. इथे जर वाटलं तर तुम्ही या शेवचे सगळे पार्ट वेगवेगळे करू शकता, मात्र सुकल्यानंतर सुद्धा हे सगळे भाग मोकळे मोकळे होत असतात. तर इथे घरामध्ये सुकल्यानंतर 2 दिवस मी या शेवला ऊन दाखवून घेतलेलं आहे आणि बघा किती सुंदर आपली शेव तयार झालेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर लांब लांब या काड्या तुम्ही तळून घेऊ शकता, मात्र मी इथे तुकडे करून घेतलेले आहेत. तुकडे केल्यामुळे छोट्या कढाईमध्ये सुद्धा आरामात आपण ही साबुदाण्याची शेव तळून घेऊ शकतो. मोठ्या पसरत कढाईमध्ये जर तळणार असाल तर तुकडे करून घेतले नाही तरी चालेल. आता इथे बघा सगळ्या शेवचे तुकडे करून झालेले आहेत आणि कलर बघा याला किती सुंदर आलेला आहे. आता तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये शेव टाकायची आणि लगेच गॅसची फ्लेम लो करायची, कारण उकडलेल्या बटाट्यांपासून आपण ही शेव बनवलेली आहे आणि उकडलेला बटाटा जास्त गरम तेलामध्ये टाकला तर लगेच लाल पडतो, म्हणून
खूप गरम तेलामध्ये शेव टाकायची नाही. गरमागरम तेलामध्ये शेव टाकली की लगेच गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती या शेवला तळून घ्यायचं आहे. आता इथे बघत असाल शेवला कलर, टेक्स्चर किती छान आलेला आहे आणि टेस्टसुद्धा याची खरंच खूप छान लागते. अशा वस्तू आपण जास्त तर लहान मुलांना तळून देत असतो, म्हणून मी इथे मिरचीचा वापर केला नाही. तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये हिरवी किंवा लाल मिरची टाकू शकता. त्याच्यामुळे आणखीन या शेवची टेस्ट डबल होणार आहे. तर भरपूर अशी शेव मी इथे तळून घेतलेली आहे. बराच वेळेस आपण साबुदाण्याची चकली, साबुदाण्याचे पापड, वेफर्स खाऊन कंटाळत असतो. त्याच्यामुळे एक नवीन पदार्थ आणि थोडीशी वेगळी चव इथे नक्की ट्राय करून बघा. वेफर्स, साबुदाण्याचे पापड, तळलेले शेंगदाणे त्याच्याबरोबर ही शेव एकदा नक्की खाऊन बघा. अजिबात गॅस न पेटवता आपण इथे शेव बनवलेली आहे. फक्त आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत. तर अतिशय झटपट, अतिशय कुरकुरीत अशी उपवासाची शेव तयार झालेली आहे. फक्त शेव तळताना खूप गरमागरम तेलामध्ये शेव टाकायची नाही. तर इथे आता सगळी शेव तळून झालेली आहे. सगळी शेव तुम्हाला आता तोडूनसुद्धा दाखवते की किती सुंदर ही शेव तयार झालेली आहे. आवडत असेल तर या शेवच्या वरती तुम्ही मीठ, मसाला किंवा पिठी साखरसुद्धा टाकू शकता. तर इथे बघा तळल्यानंतर शेवच्या सगळ्या काड्या इथे वेगवेगळ्या झालेल्या आहेत आणि अतिशय कुरकुरीत अशी शेव आहे. बऱ्याच जणांना वाटत असेल की साबुदाण्याची शेव आहे त्याच्यामुळे कडक होण्याची शक्यता आहे, मात्र तसं अजिबात नाही. तर इथे तुम्हाला सगळी शेव तोडूनसुद्धा दाखवते. अतिशय कुरकुरीत आणि टेस्टी अशी आपली साबुदाण्याची शेव किंवा उपवासाची शेव तयार झालेली आहे. नक्की या पद्धतीने शेव ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.